अगदी घाई गडबडमध्ये हळदी कुंकूला बायकांनी बोलवल्यानंतर आपण तयार कसं व्हायचं एकदम कमी टाईम असताना सुद्धा, तर अगदी 5 ते 10 मिनटामध्ये तयार मी कशी होते ते मी शेअर करते। तर सर्वात आधी मी बोरोलिनचं लिप बाम लावून घेत आहे। तुम्ही वॅसलिन किंवा कुठलाही लिप बाम लावा, चालेल, काही हरकत नाही आहे। तर त्यानंतर आता मी स्किन केअर करून घेणार आहे। स्किन केअरमध्ये आता मी गुलाब जल वापरत आहे ॲज अ टोनर। आता हे आपल्या स्किनला का एवढं फायदेशीर ठरतं ते सांगते। आपल्या स्किनला कुठल्याही प्रकारचे म्हणजे मोठे छिद्रे असतील किंवा पोर्स असतील, ओपन लार्ज पोर्स असतात, हे गुलाब जल जे आहे ते अँटीबॅक्टेरियल असतं। तर हे आपल्या स्किनमध्ये बाहेरची जी इनप्युरिटी असते ती आपल्या स्किनच्या आत जाऊ देत नाही। हे काय करतं, बेसिकली आपल्या स्किनचे जे पोर्स फेस वॉश केल्यानंतर ओपन झालेले असतात तर ते मिनिमाइज करायचं काम करतं, म्हणजे ते छिद्रे बंद करण्याचं काम करतं। तर हे अगदी 1 ते 2 मिनटं ह्याला लागून जातात ड्राय होण्यासाठी। त्यानंतर लगेचच आपण त्याच्यावर ते टॅप 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 असं घासायचं नाही आहे। गुलाबजल झाल्यानंतर लगेचच मी करणार आहे मॉइश्चरायझर। तर ते मी इथे ॲलोवेरा जेल वापरत आहे पतंजलीचं, किंवा निव्हियाचं सुद्धा तुम्ही वापरू शकता। टोनर आणि मॉइश्चरायझर झाल्यानंतर आता मी माझं फाउंडेशन लावून घेणार आहे, कारण आपली स्किन आता प्रिपेअर झालेली आहे मेकअप करण्यासाठी। तर आता मी घेतलेलं आहे माझं फिटमीचं फाउंडेशन। आणि फाउंडेशन लावत असताना सर्वात मेन स्टेप काय आहे की तुमच्या मॅचिंगचं फाउंडेशन असलं पाहिजे, जेणेकरून ते आर्टिफिशियल फेस वाटणार नाही। एकदम नॅचरल लुक येण्यासाठी आपल्याला आपल्या स्किनचं पाहिजे। आणि सगळीकडे असं हाताच्या साहाय्याने, कारण तुमच्याकडे ब्रश असेल किंवा ब्युटी ब्लेंडर असेल तर तुम्ही त्याने ब्लेंड करू शकता, बोटांनी छानपैकी असं प्रेस करायचं आहे, स्किनमध्ये प्रेस करायचं आहे टॅप टॅप मोशनवरती, ठीक आहे। आपल्याला घासायचं नाही आहे, जसं आपण फेस वॉश करताना घासतो त्या पद्धतीने करायचं नाही। आपल्या स्किनवरती ते जास्तीत जास्त काळ जर आपल्याला फाउंडेशन टिकवायचं असेल, मेकअप टिकवायचा असेल, तर अशा पद्धतीने सगळीकडे असं प्रेस करत करत फाउंडेशन लावून घ्यायचं आहे। बरं, आता तुम्ही इग्नोर करा माझ्या डाव्या साईडच्या डोळ्याचं राहून गेलेलं आहे व्यवस्थित ब्लेंड करणं, कारण काय होतं आहे, मला मेकअप ट्युटोरियल द्यायची एवढी सवय नाही आहे, त्यामुळे तसं घाईगडबडीत झालं आहे बर्डनमुळे। तर आता मी काय केलं आहे, ब्लू हेवनचं आपलं हे घेतलं आहे, कन्सिलर घेतलं आहे। मला चेहऱ्यावरती 1-2 ठिकाणी पिंपलचे स्पॉट्स आहेत त्यामुळं, तर तिथे मी ते करेक्ट करून घेतलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे, जेणेकरून जे पिंपलचे डाग आहेत ते दिसणार नाही। आता सगळं माझं ते बेस तयार आहे। आता मी काय करत आहे, माझं फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर घेतलं आहे, ते देखील माझ्या स्किन टोनचंच आहे। सगळ्या गोष्टी आपल्या स्किन टोनशी असतील ना तर आपण मेकअप केला तरीही ते एकदम असं केकी दिसत नाही। आता नेक्स्ट स्टेप आहे माझी सर्वात फेवरेट, म्हणजे लिपस्टिक। तर आता इंडियन टोनमध्ये जाणारी म्हणजे महरून कलर। महरून कलर हा असा आहे की तो प्रत्येकाला सूट होतो, तर हा असा एक कलर आपल्याकडे असलाच पाहिजे। आता घाई गडबडीत करायचं आहे म्हणून मी कुठल्याही प्रकारचं ब्लश वापरत नाही आहे, त्याच्यामुळे मी काय करत आहे, माझी जी लिपस्टिक मी लावून घेतलेली आहे तीच ॲज अ मी ब्लश आणि थोडासा आय शॅडो म्हणून त्याचाच वापर करणार आहे, कारण आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे। आणि ज्यांच्याकडे लहान बाळ असतं त्यांच्याकडे वेळ नसतोच, मला माहिती आहे। मला आठवत नाही की मी एकदम चांगला मेकअप कधी केला असेल लास्ट टाईम। तर अशा पद्धतीने मी माझं ॲज अ ब्लशर म्हणून लिपस्टिकचा वापर केलेला आहे आणि लिपस्टिक पण लावून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता आता मी माझा आय मेकअप करणार आहे। तर मी कुठले कुठले प्रोडक्ट वापरते ह्याचा मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे फुल डिटेलमध्ये, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा। सगळ्या गोष्टी मी एकदम छान पद्धतीने तिथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा पद्धतीने सगळं तयार झालेलं आहे। आता मी माझं लॅक्मेचं आयलायनर लावून घेत आहे। आयलायनर बरेचसे आहे मार्केटमध्ये अवेलेबल, तुम्हाला जे सूट होत असेल किंवा जे तुम्हाला लावता येत असेल ते तुम्ही लावा। मला हे लिक्विड आयलायनर प्रचंड आवडतं म्हणून मी लिक्विडच लावते। तर थोडीफार प्रॅक्टिस केली की सगळंच येतं, आणि माझ्यापेक्षाही प्रो लेवलच्या खूप लेडी आहे, मी तर काही नाही। तर मी जस्ट आपण एकदम घाई गडबडीत कसा मेकअप करू शकतो आणि घरामध्ये आपण टापटीप राहणं तेवढंच गरजेचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला शेअर करते। 10 मिनटाच्या आत माझा मेकअप तयार केला होता, कारण की शुभा बेडरूममध्ये खेळत होता, तो जास्त वेळ नाही खेळत मला सोडून, त्यामुळे मी 10 मिनटाच्या आत माझा मेकअप ट्युटोरियल कंप्लीट केला आणि फास्ट मोशनमध्ये मी तुम्हाला हा 6 मिनटाचा व्हिडिओ दाखवत आहे। तर आय होप मंडळी तुम्हाला नक्कीच हा एंटरटेनिंग वाटला असेल आणि थोडा इन्फॉर्मेटिव्ह देखील वाटला असेल। या ठिकाणी मी ब्लू हेवनचं माझा मस्कारा लावून घेत आहे, वॉटरप्रूफ आहे। तुम्ही बघू शकताय माझे आयलॅशेस किती ब्युटिफुल दिसत आहेत, एकदम लॉंग लास्टिंग। अजिबात मी आजपर्यंत कधी
कधीच माझे आयलॅशेस असे आर्टिफिशियल लावलेले नाही आहे. माझी फार हाऊस आहे पण मला लावता पण येत नाही आणि इवन मला भीती वाटते की माझे ओरिजिनल आयलॅशेस बाहेर तर येणार नाही ना. तर असो, आता मी पिंक कलरची टिकली लावून घेतलेली आहे. त्यानंतर खाली थोडं डार्क लुक यावं म्हणून चॉकलेटी चंद्रकोर पाहिजे होता पण चंद्रकोर टायमावर सापडला नाही. आता मी फायनली तयार आहे. माझा बेस पूर्ण मेकअपचा तयार आहे. मी मस्त दागिने घालते आणि तुम्हाला भेटते. आता ही जी साडी तुम्ही माझ्या अंगावर बघता ही माझ्या भावाच्या लग्नातली प्युअर कांजीवरम साडी आहे आणि माझं नवीन गंठनचा व्लॉग मी तर आधी पोस्ट केलेला आहे, तर तो पण नक्कीच बघा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. नवीन गंठन आहे माझ्या नाकामध्ये घातलेली आहे मी बाणूची नथ. ज्यावेळेस मला माझी वैष्णवी झाली होती त्यावेळेस माझ्या तर मंडळी आजचा व्लॉग तर होता फार बेसिक मेकअप लुकबद्दल. तर आता जर तुम्हाला हेवी लुक क्रिएट करायचा असेल अगदीच एकदम कमी बजेटमध्ये तर मला कमेंट करून सांगा. आणि हा माझा गंठनचा व्लॉग आहे तर तो देखील बघा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते.